कालच्या लेक्चरमध्ये आपण सायकोमेट्रीबद्दल त्याच्या प्रॉपर्टीची माहिती घेतली होती. आज आपण डाल्टन लॉपासून सुरुवात करणार आहोत. तर याला गॅस लॉसुद्धा म्हणतात. तर तो काय आहे, तर जे काही टोटल प्रेशर आहे ज्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ एअर अँड वॉटर वेपर्स येतं, ते कोणाच्या बरोबरीत आहे, तर टोटल प्रेशर किंवा याला बॅरोमेट्रिक प्रेशर किंवा मॉइस्ट एअर याच्या बरोबरीत आहे असं डाल्टन लॉ सांगतो. म्हणजे काय, टोटल प्रेशर म्हणजेच काय, मिक्सचर ऑफ एअर अँड वॉटर वेपर इज इक्वल टू मॉइस्ट एअर किंवा ॲटमॉस्फेरिक एअर. ओके, याला आपण डाल्टन लॉ म्हणतो. तो आपण पुढे बघूया. तर इथे बघा, मॅथमॅटिकली बॅरोमेट्रिक प्रेशर म्हणजेच काय आहे, पी हे टोटल बॅरोमेट्रिक प्रेशर आहे, म्हणजे जे आपण मोजतो ते. ओके, तर आणि पी ए म्हणजे प्रेशर ऑफ ड्राय एअर म्हणजेच मिक्सचर ऑफ एअर. त्यानंतर प्रेशर ऑफ वॉटर्स म्हणजे वॉटर वेपर्स. या दोघांची जी काही बेरीज येईल, सम ऑफ दिस नथिंग बट द बॅरोमेट्रिक प्रेशर. ओके, असा हा डाल्टन लॉ आहे. त्यानंतर पुढे बघूया की आपण सायकोमेट्रीच्या ज्या काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, तर त्या प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, तर त्या चार्ट्स असतो हा आपला, तर त्याच्यावर तर त्या सायकोमेट्रिक चार्टमध्ये अशा पद्धतीनं आपला सायकोमेट्रिक चार्ट दिसतो किंवा तुम्हाला सायकोमेट्रिक चार्ट. तर हा जो काही दिसत आहे तुम्हाला, हा आपला सायकोमेट्रिक चार्ट आहे. याच्यामध्ये एकत्रित सर्व व्हॅल्यू दिल्या आहेत. आपण शेवटी बघू त्या कुठल्या कशा काढतात त्याच्याबद्दल आपण आधी माहिती घ्यायची आहे. तर सुरुवात आपण ड्राय बल्ब टेम्परेचरपासून करायची आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल, तर ड्राय बल्ब टेम्परेचर आहे, त्या अशा उभ्या लाईन्स आहेत, त्या ड्राय बल्ब टेम्परेचर दर्शवतात. त्यानंतर जो काही आपला हा ऑर्डिनेट आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपण म्हणतो त्यानुसार, तर उभ्या लाईन्स आहेत त्या ड्राय बल्ब टेम्परेचर आहे. त्यानंतर त्याच्यामधलं जे अंतर आहे प्रत्येक ड्राय बल्बमधलं उभ्या, त्याच्यामधलं अंतर हे 5 डिग्री सेल्सिअसचं आहे. ओके, त्यानंतर सुरुवात कुठून झाली, -6 डिग्री सेल्सिअससून आणि आहे कुठपर्यंत, ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. तर ड्राय बल्ब टेम्परेचर ह्या उभ्या लाईनने दर्शवलं जातं, असं तुम्हाला ड्रॉ करताना माहिती पाहिजे. म्हणजे सायकोमेट्रिक चार्ट ड्रॉ करा आपण ज्यावेळी शिकू त्यावेळी, मग त्याच्यावर ड्राय बल्ब टेम्परेचर खूप कसं दर्शवायचं, तर ते उभ्या लाईन्सने ड्राय बल्ब टेम्परेचर दर्शवलं जातं, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर 2 ड्राय बल्ब टेम्परेचर दिले की आपल्याला बाकीच्या व्हॅल्यू काढता येतात. ओके, तर ड्राय बल्ब टेम्परेचर हे या पद्धतीने दर्शवतात याच्यावर चार्टमध्ये. त्यानंतर स्पेसिफिक ह्युमिडिटी ऑर मॉइश्चर कंटेंट. त्यानंतर स्पेसिफिक ह्युमिडिटी आहे जी हॉरिझॉन्टल लाईनने दर्शवली जाते. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही 0 ते 30 त्याची युनिट काय आहे, ग्रॅम पर के जी आहे. हा इथे ओके, तर स्पेसिफिक ह्युमिडिटी आहे किंवा मॉइश्चर कंटेंट, म्हणजे त्याच्यामध्ये किती मॉइश्चर कंटेंट आहे तो कसा फाइंड आउट करायचा. तो जे आडव्या लाईन्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे किंवा तो ड्रॉ करताना आडव्या लाईन्स हे आपल्याला स्पेसिफिक ह्युमिडिटी किंवा मॉइश्चर कंटेंट दर्शवतात. ओके, तो पण आपल्याला 5च्या पटीत दिसतो आहे, 0, 5, 10, 15, 20, 25 आणि 30. त्याच्यानंतर त्याचं युनिट काय आहे, ग्रॅम पर के जी. ओके, एका के जीमध्ये किती ग्रॅम स्पेसिफिक ह्युमिडिटी आहे ते आपल्याला फाइंड आउट करता येते. त्यानंतर पुढे आहे ड्यू पॉईंट टेम्परेचर लाईन्स. ओके, तर ड्यू पॉईंट टेम्परेचर लाईन कशा दर्शवल्या जातात, तर बघा आपला सायकोमेट्रिक चार्ट आहे, त्याच्या आडव्या लाईन्स आहेत, आडव्या. ओके, आणि सॅच्युरेशन कर्व आहे, त्या म्हणजे आपला जो सॅच्युरेशन कर्व आहे त्याच्यापासून जे निघणारे पॉईंट आहेत 5, 15, 20, त्याच्याची हॉरिझॉन्टल लाईन जे काय आपण ड्रॉ करतो त्या सर्व आपल्या ड्यू पॉईंट टेम्परेचर लाईन्स आहेत. म्हणजे यावाल्या 1, 2, 3, 4, म्हणजे इथं साधारणपणे 30 डिग्री सेल्सिअस वगैरे आहे, तर हे आपल्या ड्यू पॉईंट लाईन आहे. त्यानंतर वेट बल्ब टेम्परेचर. तर वेट बल्ब टेम्परेचर काय आहे,
तर वेट बल्ब टेम्परेचर या ज्या काही तिरक्या रेषा आहेत 1 2 3 हां, त्या आपल्या वेट बल्ब टेम्परेचर रेषा आहेत. त्याने आपण वेट बल्ब टेम्परेचर दर्शवू शकतो. आणि मग त्या कशाशी तिरक्या आहेत ओके. आणि त्या सॅच्युरेशन पॉईंटपासून सुरुवात होतात आणि इकडे आपल्या एंड होतात. अशा पद्धतीने आपण वेट बल्ब टेम्परेचर या चार्टमध्ये दर्शवू शकतो. पुढे एन्थाल्पी म्हणजे टोटल हीट असते ती इंटरनल एनर्जी ह्याचे. त्याच्यामुळे एन्थाल्पी कसा दर्शवला जातो, जे आपण आता वेट बल्ब टेम्परेचर बघितलं त्याच्यानुसार त्या चार्टमध्ये आउटसाईडला म्हणजे सॅच्युरेशन लाईनच्या या साईडला इथे आपल्या एन्थाल्पीची वेगळी व्हॅल्यू दिलेली असते ओके. तर त्याच्यानुसार आपल्याला तो एन्थाल्पी दर्शवता येतो की याच्यामध्ये एन्थाल्पी लाईन कशी काढायची आणि त्याच्यानुसार आपल्याला समजतं किंवा मग नुसतं आपल्याला दोन वेट बल्ब टेम्परेचर दिलं, हा इथे एक वेट बल्ब टेम्परेचर, हा एक वेट टेम्परेचर, आणि ह्या जर लाईनी आपण अशा ओढल्या तर आपल्याला समजू शकतं की या पहिल्या ड्राय बल्बच्या ठिकाणी आणि दुसऱ्या ड्राय बल्बच्या ठिकाणी आपलं वेट बल्ब टेम्परेचर किती आहे, म्हणजे W2 W1 किंवा TW1 TW2, किंवा त्याच ठिकाणी आपल्याला एन्थाल्पी किती आहे, हा इथला एन्थाल्पी, हा इथला एन्थाल्पी, अशा कुठल्याही दोन गोष्टीवरून आपल्याला बाकीच्या गोष्टी फाइंड आउट करता येतात. त्यामुळे आपल्याला सायकोमेट्रिक चार्ट हा खूप इझी आहे डिझाईन करण्यासाठी ओके. तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने हा एन्थाल्पी दर्शवला जातो. त्यात स्पेसिफिक व्हॉल्यूम लाईन थोडीशी स्पेसिफिक व्हॉल्यूम लाईन आहे ती बऱ्यापैकी वेट बल्ब टेम्परेचर आहे त्यासारखीच होती बघा, पण दोघांचं युनिट वेगवेगळं असल्यामुळे त्या लाईन वेगवेगळ्या दिसतात आपल्याला, कारण की स्पेसिफिक व्हॉल्यूम मीटर क्यूब पर के जीमध्ये आहे ओके. मीटर क्यूब पर के जीमध्ये आहे हां. त्यामुळे आणि डिग्रीमध्ये होतं आपलं वेट बल्ब टेम्परेचर. त्यामुळे त्याची लाईन आणि ह्याची लाईन थोडी वेगवेगळी असते, पण त्या तिरक्याच आहेत दोन्ही पण ओके. ती थोडी अशा पद्धतीची आहे आणि ही अशी आहे ओके. तर त्या दोघांमधला थोडा डिफरन्स फक्त लक्षात ठेवा. स्पेसिफिक व्हॉल्यूम लाईन, त्यानंतर वेपर प्रेशर लाईन जी या दिसत आहेत तुम्हाला या ओके. या सगळ्या प्रेशर वेपर प्रेशर लाईन्स आहेत आणि ह्या सायकोमेट्रिक चार्टवर दिलेल्या नसतात. काही वेळा दिलेल्या असतात, काही वेळेला दिलेल्या नसतात, ठीक आहे. त्यानंतर शेवट ओके लास्ट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ते काय आहे, तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ह्या अशा सगळ्या कर्व लाईन दिसतात तुम्हाला, त्या रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या लाईन्स आहेत. म्हणजे इथून शून्यापासून सुरुवात होते, वर जाऊ जशी इकडे 100 रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं. तर याच्या पद्धतीने आपण हे रिलेटिव्ह ह्युमिडिटी पण याच्यावर ड्रॉ करू शकतो, त्याच्यानुसार आपल्याला समजतं. तर या सगळ्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत आणि इथं एकाच ठिकाणी तुम्हाला काही प्रॉपर्टी दिसतील की काढलेल्या. आता ही आपली ड्राय बल्ब झाली ओके, ही वाली आपली ड्राय बल्ब झाली, ही आपली वेट बल्ब झाली, ही आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी झाली, ही आपली ड्यू पॉईंट टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी रेशो झाली. त्यानंतर इथे आपलं असं स्पेसिफिक व्हॉल्यूम बघितलं होतं, इथे वेपर बघितलं होतं, इकडे आपण ह्युमिडिटी रेशो बघतो आहे. तर अशा सगळ्या एकत्रित सायकोमेट्रिक चार्ट हा अशा पद्धतीचा असतो, किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला दाखवायचं झालं तर ते तुम्ही बघू शकता. तर हे आपली इथे ड्राय बल्ब टेम्परेचर आहे, उभीवाली निळीवाली ओके. त्यानंतर ही आपली वेट बल्ब टेम्परेचर आहे ओके. एक मिनिट, हां ही वाली नाही आहे त्याच्यामध्ये बघा, ही वाली आहे जी ई आहे ती स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. त्यानंतर या ज्या दिसतात या ती वेट बल्ब टेम्परेचर आहे. त्यानंतर आपल्या ज्या हॉरिझॉन्टल आहेत यावाल्या ओके, आपल्या स्पेसिफिक सेन्सिबल हीट फॅक्टर किंवा स्पेसिफिक ह्युमिडिटी आणि ड्यू पॉईंट टेम्परेचर ओके, त्या दोन्ही आहेत तशा. त्याच्यानंतर हा जो आपला दिसतो इकडं वेपर प्रेशर इन MM ऑफ Hg या इकडच्या हॉरिझॉन्टल अशा. त्यानंतर सॅच्युरेशन कर्व हा जो काय आपला दिसतो असा सॅच्युरेशन कर्व आहे ओके. वेट बल्ब टेम्परेचर, ड्यू पॉईंट टेम्परेचर ओके. इथून आपण असं वेट बल्ब टेम्परेचर आणि ड्यू पॉईंट टेम्परेचर सुरुवात करतो सॅच्युरेशन कर्वपासून. आणि हे जे काय दिसतं हे एन्थाल्पी
बाहेरच्या साईडला इथून दिलेला आहे असा. याच्यावर जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला एन्थाल्पी काढता येतो. आणि शेवटचं राहिलं ते म्हणजे हे जे काही भगव्या कलरच्या लाईन्स दिसतात या अशा आपल्या रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर याच्यानुसार आपण असं आपण काढू शकतो. आता ह्याच्यात रिलेटिव्ह ह्युमिडिटी दिलेली नाही, पण तुम्हाला मी एक कशी फाइंड आउट केली जाते किंवा कसं काढलं जातं. तुम्हाला समजा 20 ड्राय बल्ब टेम्परेचर दिलेलं आहे आणि 35 त्याची एंड कंडिशन आहे. म्हणजे टेम्परेचर T1 हे ड्राय बल्ब टेम्परेचर 20 आहे, टेम्परेचर T2 हे वेट बल्ब ड्राय बल्बचं दुसरं टेम्परेचर आहे. ओके, तर त्यावेळी त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असेल. ओके, अजून एक आपल्याला व्हॅल्यू लागेल काहीतरी. एकतर आता ही आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी माहीत नाही किती आहे, तरी पण आपण इथं 20 धरूया. ओके, 20 आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर यावेळी आपल्याला बघा इथे असा हा वेट बल्ब टेम्परेचर जिथे क्रॉस होतं आहे दोघांचं कनेक्शन, म्हणजे इथे असा काहीतरी होईल. मग ते आपण बघायला गेलो तर 5 10 15च्या आसपास कुठेतरी आहे. तशीच या ठिकाणी पण. ओके, तर इथले आपला ड्राय बल्ब टेम्परेचर, वेट बल्ब टेम्परेचर, इथे असं हॉरिझॉन्टल गेलो तर ड्यू पॉईंट टेम्परेचर, या स्टेजला आपल्याला स्पेसिफिक वेपर किती आहे, अशा सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात कोणत्याही 2-3 व्हॅल्यू जर दिल्या असतील त्याच्यावरून. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला सायकोमेट्रिक चार्ट ड्रॉ करून डिझाईन काढता येतो. म्हणजे आपली कंडिशन काय आहे, आपलं सभोवतालचं टेम्परेचर काय आहे बाहेरचं, ते आपल्या आतमध्ये किती पाहिजे. ओके, याच्यानुसार असा हा सायकोमेट्रिक चार्ट ड्रॉ केला जातो. ह्याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो. ह्याचा एक वेगळा मॉड्यूल घेणार आहे, पण आता इथे स्लाईड टाकलेले म्हणून सांगतो तुम्हाला की कम्फर्ट झोनमध्ये काय. बघा, तुम्हाला मगाशी दिसलं होतं या इथे वेट बल्ब टेम्परेचर आहे, इथे ड्राय बल्ब टेम्परेचर आहे, इथे ह्युमिडिटी आहे आणि आपल्याला इथं रिलेटिव्ह ह्युमिडिटी दिसते. तर एवढ्या सगळ्या पॉईंट टाकून आपल्याला समजतं. त्याच्यात तुम्हाला दाखवले कम्फर्ट झोनमध्ये एक्झॅक्ट काय आहे. तर मी झूम करतो. तर कम्फर्ट झोन म्हणजे काय आहे की आपल्याला ड्राय बल्ब टेम्परेचर आहे ते किती दिलेलं आहे, ते साधारणपणे इथे 21.2. ओके, जे काही आपलं 21.2 आहे ते आणि 26 पॉईंट याच्यामध्येच आपला कम्फर्ट झोन आहे. म्हणजे आपल्याला जे मानवी शरीराला जे शोषण्यासारखं तापमान आहे किंवा ज्याच्यामध्ये माणूस नॉर्मल राहतो ते टेम्परेचर आपलं 21.2. ओके, ते 26.7 याच्यामध्येच मानवाला कम्फर्ट झोन आहे. आणि एवढंच टेम्परेचर असेल तर मानवाला गरम जाणवत नाही. आपला फाइंड आउट केलेलं आहे प्रॅक्टिकली. त्यानंतर त्याच पद्धतीने रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती पाहिजे, तर इथे ही 60 दिसते आणि या ठिकाणी 30. म्हणजे ह्याच्यामध्ये जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर ती नॉर्मल आहे माणसांसाठी. त्याच्या वर गेली तर आपल्याला थंडी वाजणार, त्याच्या खाली असलं तर आपल्याला गरम वगैरे जाणवणार. ओके, अशा पद्धतीने ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी दिसते. त्यानंतर हे इथे फॅरनहाईटमध्ये दिलेलं आहे 70 to 80 फॅरनहाईट. ओके, तर त्याच पद्धतीने आता इथे 5, 10, 15, 20, 25. ओके, आता इथे ही ती 25ची लाईन इथे बघा, ही 5, 10, 15, 20, 25, 25, 30, 35 आणि साधारणपणे इकडे 37 वगैरे असेल. म्हणजे वेट बल्ब टेम्परेचर किती येतं इथे साधारणपणे हे 37 वगैरे येतं इथं आणि हे इथे 22 वगैरे येतं आहे. ओके, वेट बल्ब टेम्परेचर कम्फर्ट झोनसाठी. तसंच आता हा नॉर्मलसाठीचा आहे. तसंच मग आपल्याला ह्याच्यासाठी समरसाठीचा वेगळा येतो, विंटरसाठी म्हणजे हिवाळ्यासाठीचा जो काही झोन असेल तो आपला इथं येईल उन्हाळ्यासाठीचा, आणि हिवाळ्यासाठीचा जो असेल तो आपला कम्फर्ट झोन इथं येतो. ओके, तर ते आपण वेगळा कम्फर्ट झोनचा ज्यावेळी लेसन घेऊ त्यावेळी त्याच्यात स्पष्ट समजेल की. पण हे नॉर्मल आपला अशा पद्धतीने कम्फर्ट झोन आपला क्रिएट केला जातो. आणि असं विचारला जर कम्फर्ट झोनसाठी टेम्परेचर काय असतं साधारणपणे ते 21 ते 25 वगैरे. ठीक आहे, त्यानंतर सेन्सिबल हिटिंग. ओके, तर आपण आता जे शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला हिटिंग आणि कूलिंग असं सगळं काही ॲड करता येतं. ओके, तर इथे ह्युमिडिफिकेशन आणि डिह्युमिडिफिकेशन अशी
वेगळी प्रोसेस पण नंतर बोलतो आफ्टर हीटिंग अँड कूलिंग. आता हे फक्त कूलिंग आणि हीटिंगसारखंच आहे. आता इथे बघा तुम्हाला एन्थाल्पी कमी होताना दिसतो आहे आणि इथे सॉरी रिलेटिव्हिटी कमी आहे, इकडे जास्त होते. पण इथे एन्थाल्पी H1 आहे H2 आहे. ओके, त्यामुळे आणि तसंच इथे वेटेबल टेम्परेचर कमी आहे, वेटेबल टेम्परेचर वाढतं आहे. तर हे हीटिंग आणि कूलिंगचे रिलेटेड आहे. तसंच इथे पण डिह्युमिडिफिकेशन म्हणजे आता ह्युमिडिफिकेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट मग ॲड करणे म्हणजे आपण ह्युमिडिफिकेशन म्हणतो. म्हणजे हॉट वॉटर असेल किंवा थंड वॉटर असेल, ओके, ॲड करणे. त्याच पद्धतीने इथे डिह्युमिडिफिकेशनमध्ये पण सेम आहे की इथे बघा दोन्हीमध्ये हा पण इथे ड्रायबल टेम्परेचर आणि याचं ड्रायबल टेम्परेचर दोघांचं पण ड्रायबल टेम्परेचर सेम आहे. ओके, पण इथे बघा याचं स्पेसिफिक आर्द्रता ही कमी आहे आणि ते वरती स्पेसिफिक आर्द्रता जास्त आहे. सेम आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी होती, रिलेटिव्ह ह्युमिडिटी ते वाढत आहे. इथे एन्थाल्पी कमी होता पण एन्थाल्पी वाढत आहे. ओके, सेम या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही वरून खालच्या साईडला आहे ना डिह्युमिडिफिकेशन, आणि ही वरच्या साईडला आहे, त्यामुळे रिलेटिव्ह ह्युमिडिटी वाढताना दिसेल. इथे रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुम्हाला कमी होताना दिसेल. ओके, त्यानंतर इथे आर्द्रता आहे ते कमी होती ती जास्त होती ती कमी होताना दिसेल, आणि एन्थाल्पी आहे तो कमी आहे असं जास्त आहे तो कमी होताना दिसेल. ओके, आता एन्थाल्पी म्हणजे काय आहे की एन्थाल्पी म्हणजे जे काही आपलं टोटल हीट आहे, ओके, जी आपली सेन्सिबल हीट अधिक लॅटंट हीट या दोघांचा जो काही आहे तो आपला एन्थाल्पी आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही हीटिंगसाठी आणि कूलिंगसाठी अशा पद्धतीने वापरली जाते. ओके, डिह्युमिडिफिकेशन हे एकत्रित. ओके, त्याच पद्धतीने करण्यासाठी ही रेअरली वापरली जाते. आता आपण एकत्रित हे बघा, ही डिह्युमिडिफिकेशन प्रोसेस आहे. वरून खालच्या साईडला इथे तुम्हाला ड्रायबल टेम्परेचर कॉन्स्टंट दिसेल आणि तुम्हाला इथं जी ह्युमिडिटी आहे तो इथे जास्त होता कमी झाला दिसेल. त्याचप्रमाणे एन्थाल्पी ते जास्त होती कमी झालेली दिसेल, म्हणून ती कूलिंग इफेक्ट असं. ओके, टेम्परेचर वगैरे तुम्हाला जाणवेल. रिलेटिव्ह ह्युमिडिटी थोडीशी कमी झालेली दिसेल वरून खाली. सेम तर तुम्हाला इथे चारही दिसत आहेत, ह्युमिडिफिकेशन, डिह्युमिडिफिकेशन, हीटिंग, कूलिंग. आता ह्युमिडिफाईंगला बघा वरच्या साईडला जातं, पण त्यामुळं काय होतं आहे की आर्द्रता वाढते, पण त्याचप्रमाणे टोटल हीट कंटेंट पण वाढतो आहे, म्हणून ती हीटिंग दाखवली जाते. कूलिंगसाठी बघा टेम्परेचर ड्रॉप होतं आहे. ओके, पण ड्रायबल टेम्परेचर तेवढंच आहे. ओके, पण बाकीच्या गोष्टी त्यातल्या थोड्याफार वाढतात. तसंच हीटिंगला पण ह्युमिडिटी आपली कॉन्स्टंट आहे, स्पेसिफिक ह्युमिडिटी कॉन्स्टंट असते, बाकी सगळ्या गोष्टी कमी जास्त होत असतात तसं एकत्रित. त्याचप्रमाणे इथे आपला एअर कंडिशन, कूलिंग अँड डिह्युमिडिफिकेशन प्रोसेस आहे. ओके, कूलिंग अँड डिह्युमिडिफिकेशन म्हणजे इथे तुम्हाला दिसेल हे कूलिंग आहे, ही डिह्युमिडिफिकेशन आहे. ही आपली रेफ्रिजरेशनमध्ये एक्झॅक्ट वापरली जाते. ओके, त्यानंतर हीटिंग अँड ह्युमिडिफिकेशन प्रोसेस असेल. हीटिंग अँड ह्युमिडिफिकेशन प्रोसेस म्हणजे काय होईल, ही आपली हीटिंग झाली आणि ही ह्युमिडिफिकेशन. ओके, तर ही आपली विंटरमधली कंडिशन असेल, ही आपली समरमधली कंडिशन असेल एकत्रित. ओके, तर अशा पद्धतीने आपली सायकोमेट्रिक चार्टमध्ये आपण ड्रॉ करू शकतो. आणि मग हेच आपण साध्य कुठून करतो, तर ह्या दोन मेथड आहेत, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड, की हीटिंग अँड ह्युमिडिफाईंग अँड डिह्युमिडिफाईंग मेथड. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की नुसतं पाणी स्प्रे केलं जातं सराउंडिंगमध्ये डायरेक्टमध्ये. इनडायरेक्टमध्ये मग या पद्धतीने केलं जातं, इकडून स्प्रे नोजल आहे तिथून पंपिंग केलं जातं, इथून असं पाणी पडेल, याच्यातून आपली गरम हवा साधी हवा जाईल. मग ही जर कूलिंग विथ डिह्युमिडिफिकेशन प्रोसेस असेल तर आपल्याला इथे ही समरमध्ये वापरता येईल. मी काय म्हणतो आहे, कूलिंग विथ डिह्युमिडिफिकेशन. ओके, ही आणि जर कूलिंग हीटिंग विथ हीटर असेल. ओके, हीटिंग विथ ह्युमिडिफिकेशनच्या प्रोसेसच्या वेळी. ओके, तर अशा पद्धतीने आपलं हे ह्युमिडिफिकेशन डिह्युमिडिफिकेशन केलं जातं. तर हा आपला असा सायकोमेट्रिकच्या प्रॉपर्टीज कशा ड्रॉ केल्या जातात आणि कुठली प्रॉपर्टी काय दर्शवते याच्यासाठीचं हे पूर्ण लेक्चर होतं. तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायच्या आहेत. ओके, आजच्यापर्यंत इतकंच. थँक्यू.